सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फारच जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे यांनी अशा बातम्या टिकवलेल्या आहेत. त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही. याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता. फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली. अतिशय जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांची व्यक्ती होती, काळे अमोल. त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं अस्थिविसर्जन का कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं. 2-3 दिवस ते त्याच्या दुःखात आहेत. आणि त्याचबरोबर एकनाथरावांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो. त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचा उमेदवाराचं नाव ठरेल. आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे. मी काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही. ते म्हणले हरकत नाही, महायुती तर बरोबर आहेच, त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा. तरी देखील बातम्या लावल्या, अरे राष्ट्रवादीच होती, शिवसेना शिंदे गट नव्हता, भाजप गट नव्हता. मी जर त्यांना बोलवलेलंच नव्हतं, जर एक घटना घडलेली असताना, दुःखात असताना आपण चला फॉर्म भरायला चला असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही. आणि निवडणूक बिनविरोध होणार होती, कारण एकीकडे 200 मतं होती आणि एकीकडं काही 70-75 मतं होती. त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो. आमचे प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल्ल पटेल, भुजबळ साहेब, सुनील तटकरे आणि नरहरी झिरवाळ, कारण चौघांनाच आतमध्ये एंट्री असती, त्या चौघांनी उमेदवारांनी अर्ज भरला. आता बातमी आली की स्क्रुटनीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे. आता माघार घ्यायची वेळ आहे. त्या वेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही. समाज माध्यमांमध्ये या निर्णयात टीका झाली. एक मिनिट, तुम्ही कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते सांगून झालंय. धन्यवाद. आपण पाहिलं, अजित पवार हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुण्यामध्ये असताना भुजबळ हे नाराज आहेत. हे धादांत खोटं असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. शिवाय महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. नाराज नाही हे भुजबळ स्वतःच बोललेले आहेत. त्यामुळे या बातमीमध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं पुन्हा एकदा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर अर्ज दाखल करण्यासाठी मी कुणालाही निमंत्रण दिलं नव्हतं. त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा शिंदे गट किंवा यासोबतच भाजपचे नेते नाराज नसल्याचा काही संबंध नसल्याचं अजित पवार म्हणाले.